आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणजे आपले सर्वांचे आदरणीय बाबा. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व, कायम हसत खेळत मित्रत्वाच्या नात्याने आपल्या सर्वांशी मनमोकळा संवाद साधणारे आणि त्याच वेळी आध्यात्मिक क्षेत्रातील उच्च अधिकारी व्यक्ती, जणू आधुनिक काळातील ऋषीच. बाबांच्या कार्याला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि वयालाही 75 वर्ष. हा दुहेरी योग यंदा जुळून आलाय. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा आणि जीवनाचा पट उलगडण्याचा आणि त्यांना सर्व बाजूंनी समजून घेण्याचा हा प्रयत्न. पुण्यात अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेलं शांती मंदिर त्यांच्या या कार्याचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवतंय. बाबा आणि त्यांचे वडील अध्यात्म महर्षी न्यायरत्न विनोद या दोन्ही अध्यात्मातील सर्वोच्च अनुभूती असलेल्या व्यक्ती, या दोघांच्या जीवनाची साक्षीदार असलेली ही वास्तू. महर्षी न्यायरत्न विनोद म्हणजेच आप्पा हे अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले असाधारण आणि वेगळंच व्यक्तिमत्व होतं. ज्ञानी संत, प्रकांड पंडित, तत्वचिंतक, प्रतिभावान कवी आणि लेखक अशी त्यांची ओळख होती. आणि त्याच वेळी त्यांचे बऱ्याच राजकीय नेत्यांशीही जवळचे संबंध होते, जसं की महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, भगतसिंग, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याचबरोबर तत्वचिंतक सर्वपल्ली राधाकृष्णन, रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे यांच्याशीही संबंध होते. विज्ञान आणि अध्यात्मावर ते शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करत असत. आईन्स्टाईन यांच्याबरोबरही त्या काळी त्यांची विचारांची देवाणघेवाण झाली आहे. शंकर महाराजांचा आणि अप्पांचा काळ एकच होता. शंकर महाराजांशी त्यांचे विशेष आध्यात्मिक संबंध होते. असं हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व. 1954 साली जपानमध्ये विश्व शांती परिषद झाली होती. त्यात अप्पांची विश्व शांतीदूत म्हणून निवड झाली आणि त्या विश्व शांतीच्या उद्देशाने त्यांनी जगप्रवास केला. अप्पा हे हजारोंचे आध्यात्मिक गुरु होते. अप्पांचा म्हणजेच महर्षी विनोदांचा जन्म 12 जानेवारी 1902 अलिबाग जवळील केतकीचा मळा येथे झाला. सिद्ध पुरुषांचे आशीर्वाद लाभलेल्या या स्थानी आता सिद्धाश्रम आहे. आदरणीय बाबांची आई मैत्रेयी विनोद याही मोठ्या विदुषी. त्या संस्कृत आणि गीतेच्या गाढ्या अभ्यासक होत्या. 1926 साली त्या मॅट्रिकच्या परीक्षेत पहिल्या आल्या होत्या. अप्पा आणि मैत्रेयी विनोद यांची 5ही अपत्य अत्यंत बुद्धिमान आणि उच्च विद्या विभूषित आहेत. बाबा हे या भावंडातील शेंडेफळ. 8 जुलै 1949 बाबांचा जन्म झाला. लहानपणी बाबा अत्यंत अवखळ, खोडकर, मस्तीखोर होते. त्यांचं घरातलं प्रेमाचं नाव बंड्या. ते अप्पांची हुबेहूब नक्कल करत. बाबा साधारणपणे 8-9 वर्षांचे असतील. एक परदेशी युगुल अप्पांचे शिष्य होते. ते अप्पांना भेटायला पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी अप्पांना विचारलं, तुमचं कार्य कोण पुढे नेईल? त्यावर बंड्या विल डू इट असं अप्पांनी त्यांना सांगितलं. 8-9 वर्षाच्या बाबांकडे पाहून त्यांना शंका आली आणि त्यांनी पुन्हा विचारलं, तुमचं कार्य कोण पुढे नेईल? अप्पांनी शांतपणे पुन्हा तेच उत्तर दिलं, बंड्या विल डू इट. जॉयसीने विचारलं की अप्पा, हू विल टेक ओव्हर? तुमच्या नंतर हे सगळं कोण करू शकेल? तर अप्पा बंड्याकडे, संप्रसादकडे बघून म्हणले की बंड्या विल डू इट. अर्थातच बाबांमध्ये असलेला अध्यात्माचा स्पार्क अप्पांनी आधीच ओळखला असणार. आध्यात्मिक अधिकारी असलेल्या महर्षी विनोदांना अनेक जण भेटायला येत असत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील लोक, राजकीय पुढारी, साहित्य क्षेत्रातील व्यक्ती, मोठमोठे विद्वान आणि सर्वसामान्य लोक यांचा समावेश असे. अनेक प्रश्न, समस्या घेऊन येणारे अप्पांची भेट झाल्यावर अगदी आनंदाने परतत. पौगंडावस्थेतील बाबा अत्यंत प्रेमळ, मृदुभाषी असलेल्या अप्पांची ही सहजावस्था बारकाईने बघत होते.
आप्पांची आंतरिक अवस्था नक्की काय आहे हे समजून घेण्याची ओढ बाबांमध्ये निर्माण झाली. त्यातूनच आप्पांना जे कळलंय ते मला कळलं पाहिजे अशी तळमळ त्यांच्या आत निर्माण झाली आणि ते कायमच आप्पांच्या आंतरिक अवस्थेचा अभ्यास करत राहिले आणि ती प्रक्रिया दृढ होत राहिली. ही अध्यात्माची प्रक्रिया एकीकडे आतमध्ये चालू होती, तसा शैक्षणिक अभ्यासही चालू होता. याच काळात साधारण 1967 साली बिहारमध्ये मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी देशभरातून मदत जात होती. पुण्यातून जाणाऱ्या मदतीबरोबर बाबा तिथेही गेले होते. मुळातच हुशार असलेल्या बाबांचं पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षण चालू झालं. 1969 साली मोठा दुर्धर प्रसंग घडला. आप्पांचं देहावसान झालं. तेव्हा बाबा 20 वर्षांचे होते. ह्या प्रसंगानंतर बाबांची आंतरिक शोधाची तळमळ अत्यंत तीव्र झाली. त्यांची योग साधना, ध्यानाचा अभ्यास अधिकाधिक सखोल होत गेला. एकीकडे वैद्यकीय शिक्षण व दुसरीकडे आंतरिक शोध चालू होता. कॉलेज वयातच साधारण 20-21व्या वर्षी त्यांना ध्यानातील अत्युच्च निर्बीज समाधीचा अनुभव आला. पण आप्पा नसल्यामुळे हे सर्व सांगण्यासाठी, मार्गदर्शनासाठी कोणीही ज्ञानी अधिकारी व्यक्ती त्यांच्याजवळ नव्हती. मात्र त्यांचा ध्यानाचा अभ्यास चालूच राहिला. पुन्हा पुन्हा समाधी अवस्थेचा अनुभवही येत राहिला. एकीकडे साधना आणि त्याच वेळी मित्रमंडळी आणि नातेवाईकांबरोबर नेहमीचं आयुष्य चालूच होतं. कॉलेजमध्ये त्यांनी निवडणूकही लढवली होती. सोशल वर्कही चालू होतं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर आप्पांचे 2-3 शिष्य आणि बाबा हिमालयात साधनेसाठी काही महिने जाऊन राहिले. तिथे एका तपस्वींच्या आश्रमात बाबा गेले असताना बाबांमधील वेगळेपण त्या तपस्वींच्या लक्षात आलं. त्यांनी बाबांना विचारलं, योगी बनना चाहते हो? त्यावर बाबा म्हणाले, योगी बनना डॉक्टर इंजीनियर बनने जैसा तो है नहीं. योगी बनने की आकांक्षा तो नहीं हो सकती. मेरी आंतरिक अवस्था ही तय करेगी योगी बनूंगा या नहीं. त्यांचा पुढचा प्रश्न होता, शादी नहीं करोगे? बाबा उत्तरले, शादी हुई तो भी ठीक है, नहीं हुई तो भी चलेगा. त्यांना बाबांचं खूप कौतुक वाटलं आणि त्यांनी बाबांना भरभरून आशीर्वाद दिले. याच दरम्यान बाबांना शवासन ध्यानाची संकल्पना स्फुरली होती. ती बाबांनी त्यांच्याबरोबर शेअर केली. पुढील काळात याची फार गरज आहे, याचा प्रसार कर असं सांगून त्यांनी या शवासन ध्यानाच्या संकल्पनेलाही शुभाशीर्वाद दिले. आमचे गुरुजी हिमालयात गेले होते, सहसा बोलते. तिथे डॉक्टर साहेब म्हणून आले होते साधना करायला. त्याची तिथे भेट झाली. तिथे गुरुजी मला सांगितलं, एकच बोलले ते, अण्णा आजच्या काळामध्ये आधुनिक विवेकानंद कुठे पाहिजे ते सरकार होते. यानंतर अध्यात्म इतरांपर्यंत घेऊन जाण्याची प्रेरणा होणं हे स्वाभाविकच होतं. जे आप्पांना समजलं ते मला समजलं पाहिजे, इथून सुरू झालेली ही बाबांची तळमळ, मला जे समजलंय ते इतरांनाही समजलं पाहिजे अशी विकसित झाली. ही तळमळच त्यांच्या जीवनाची भावी दिशा ठरली. गेली 50 वर्ष ते आपल्या सर्वांना सांगत असलेली आत्मयोग साधना ही त्या तळमळीचाच आविष्कार आहे. याच दरम्यान त्यांनी शास्त्रसिद्ध योगोपचार सत्रे सुरू केली. त्या काळातील अनेक मान्यवर या सत्रांमध्ये सहभागी होत असत. त्याच काळात शवासनातून आत्मविकास या पुस्तकाचं लिखाणही सुरू झालं होतं. पुण्यात SM जोशी यांच्या घरी त्यावेळेचे पंतप्रधान मोरारजी देसाई आले असताना त्यांच्या हातात या पुस्तकाचं हस्तलिखित पडलं. हस्तलिखित वाचून ते फारच प्रभावित झाले आणि दिल्लीला जातानाच्या विमान प्रवासातच त्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहून पाठवली. तुमच्या हातून भारतीय संस्कृतीची अशीच सेवा घडो व तिचे खरे दर्शन देशबांधवांना होवो अशा शुभेच्छाही त्यांनी पाठवल्या.
शवासनातून आत्मविकास हे बाबांचं पहिलं पुस्तक. (1981) साली बाबांचा विवाह डॉक्टर रुजुता विनोद म्हणजेच पूर्वाश्रमीच्या प्रतिभा देवधर यांच्याशी झाला. डॉक्टर रुजुता विनोद या अॅनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत. या दोघांना 2 अपत्य झाली, समन्वय आणि सनातन. समन्वयला जन्मतःच डाऊन सिंड्रोम आहे, पण त्याचं अपब्रिंगिंग फार वेगळ्या प्रकारे केलं गेलंय. तो छान तबला वाजवतो, तसंच आसनं, प्राणायाम, ओंकारही सहज करतो. सनातन अंडर-19 क्रिकेट टीम मध्ये खेळलाय. खेळाडूंना लागणाऱ्या फिटनेसमध्ये त्याचं एक्सपर्टाईज आहे आणि तो काही MPL टीमना मार्गदर्शनही करतो. डॉक्टर रुजुता विनोद बरीच वर्षे बाबांबरोबर योगोपचाराच्या कार्यात कार्यरत होत्या. 1983 साली बाबांनी व डॉक्टर रुजुता विनोद यांनी महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन म्हणजेच MVRF ची स्थापना केली. MVRF मार्फत सलग 15 वर्ष व्यक्तित्व विकास शिबिरं घेतली गेली. आत्मविकास, स्मरणशक्तीतील वाढ, पौगंडावस्थेतील ताण व समस्या, एकाग्रता अशा अनेक विषयांवर युवकांना यातून मार्गदर्शन मिळालं. मानसिक ताण आणि शवासन ध्यान, रक्तदाब आणि शवासन ध्यान अशा अनेक विषयांवर संशोधनही होत होतं. या संशोधनांवर आधारित प्रबंध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वाचले गेले. हळूहळू संस्थेचा कल हा रिसर्चपेक्षा सर्च असा असायला हवा असं बाबांना वाटत गेलं आणि कामाची दिशाही तशीच होत गेली. ध्यान हा योग साधनेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. पतंजली मुनींनी दिलेला पातंजल योग दर्शन हा बाबांचा अत्यंत आवडता ग्रंथ. पातंजल योग दर्शनावर आधारित आणि सर्वांना सहज जमेल अशी अभिजात योग साधना बाबांनी विकसित केली. पण त्यांच्या भाषणात थोडस एक वरच्या पातळीवरची भाषण होती असं लक्षात. याला आध्यात्मिक पातळी म्हणता येईल. जे केवळ आसन प्राणायाम शिकवणे किंवा त्या संदर्भात बोलणे किंवा त्याच्या काही संशोधन झालं ते सांगणे याच्यापेक्षा देखील थोडस आध्यात्मिक पातळीवरून त्यांचं बोलणं नेहमी असायचं. योगाच्या क्षेत्रातला पंतप्रधान पुरस्कार, पहिला पंतप्रधान पुरस्कार मला मिळाला 2018 साली. त्यांनी ज्याला रेकमेंडेशन म्हणतो ते दिलेलं होतं. संस्थेमध्ये योग साधना शिकायला येणाऱ्या प्रत्येक साधकाला बाबा या साधनेचे मार्गदर्शन करत होते. यात ट्रेन झालेले साधकही आता नवीन येणाऱ्या साधकांबरोबर या साधनेचा सहयोग करू लागले. विविध स्तरातील क्षेत्रातील लोक त्यांच्या समस्या घेऊन बाबांकडे येत असत. त्या समस्या सोडवायला मार्गदर्शन करताना त्यांना बाबा साधना करायलाही प्रवृत्त करू लागले. केवळ आत्ताची समस्या वरवरच्या पातळीवर सोडवून भागत नाही, तर प्रत्येकामध्ये साधनेद्वारे आंतरिक परिवर्तन होईल आणि व्यवहार हाताळताना एक वेगळी सक्षमता त्या व्यक्तीकडे येईल असा बाबांचा कायम दृष्टिकोन राहिला. व्यवहार सुधारल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये शोधाची, स्वतःला जाणण्याची भूमिका मूळ धरेल आणि साधना अधिक खोल कशी जात राहील असंच ते पाहत राहिले आहेत. ते शांती मंदिरात कार्यक्रम झाला. एक ते गुरुपौर्णिमा येतात ना, तर त्यावेळेला मी गेलो होतो आणि मग त्याचा अतिशय चांगला अनुभव आला, विलक्षण चांगला अनुभव आला. म्हणजे त्यांच्याशी बोलत होतो, बोलता बोलता मी डोळे मिटले आणि शेवटपर्यंत मला डोळे मिटलेले होते आणि मला काही कळत नव्हतं. मी स्वस्थ होतो, शांत होतो. मला समाजातील वेगवेगळ्या प्रोफेशन किंवा परिस्थितीमध्ये असलेल्या लोकांच्या समस्यांचं स्वरूप वेगळं असतं. त्यामुळे तशा प्रकारे शिबिरांचं नियोजन केलं गेलं. IPS, IAS, क्लास 1 अधिकारी, उच्च शासकीय व औद्योगिक अधिकारी, औद्योगिक क्षेत्रातील कामगार, शाळा कॉलेजमधील शिक्षक व विद्यार्थी, डॉक्टर्स, विविध IT कंपन्यांमधील कर्मचारी, नगरसेवक, रिक्षावाले, अंध व्यक्ती अशा समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी ध्यान शिबिरांचं आयोजन वेळोवेळी केलं गेलं. I was initiated into yoga through Dr. Vinod several years ago. Since then, the regular practice of yoga has helped me keep physically fit and mentally alert.
It's also helped me keep my stress under control. यामुळे कित्येक नामांकित लोक या साधनेला आणि बाबांना जोडले गेले. सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील लोकांचा यात समावेश आहे. योग क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक संस्थांशीही बाबा जोडले गेले. यस्य सानिध्य मात्रेण, जिसके पास बैठने भर से चिदानंद आए थे तनु, शरीर में एक आनंद की लहर हो जाए, वो कभी उन्हें यह अभिमान नहीं होता कि मैं सब कुछ जानता हूँ. योग विषयात अधिकारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख पसरू लागली. त्यामुळे त्यांना देश विदेशातून बोलावणं येऊ लागलं. या विषयावर गेल्या 50 वर्षांच्या कालखंडात बाबांनी विविध ठिकाणी हजारो व्याख्यानं दिली. इटली, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, नॉर्थर्न साऊथ आयर्लंड, फ्रान्स, सर्बिया, ब्राझील अशा अनेक देशांमध्ये विविध आंतरराष्ट्रीय योग परिषदा, कार्यशाळा यांचे प्रमुख आमंत्रित म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. अनेक परदेशी योग साधकही त्यातून बाबांशी जोडले गेले. देश विदेशातील अनेक मोठमोठ्या संस्थांचे सन्माननीय सदस्य, मानद सदस्य, मानद सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. बाबा त्यांच्या लिखाणातूनही सतत मार्गदर्शन करत असतात. सर्व प्रसिद्ध वृत्तपत्रांतून, मासिकातून त्यांचे असंख्य योगविषयक लेख प्रसिद्ध झालेत. योग साधनेला मार्गदर्शक अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि होतही आहेत. 9 सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन हे त्यांचे इंग्रजी पुस्तक वॉटकिन्स युनिव्हर्सिटी इंग्लंड यांनी प्रकाशित केलंय. त्यांच्या साहित्यातून नवीन साधकांना प्रेरणा मिळते, तर आधीपासून साधना करणाऱ्या साधकांनाही अधिक सखोल साधनेसाठी मार्गदर्शन मिळतं. अनेक प्रसिद्ध पुस्तकांना त्यांनी प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. पुस्तके असोत, लेख, लेखमाला असोत किंवा प्रस्तावना असोत, सगळ्यांना सहजपणे समजतील अशा साध्या सोप्या भाषेत पण मार्गदर्शक आणि साधनेला प्रेरणादायी अशीच त्यांची सर्व साहित्य संपदा आहे. आकाशवाणी तसंच सर्व प्रसिद्ध दूरदर्शन वाहिन्यांवरून, परदेशी टीव्ही केंद्रांवरूनही त्यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या आहेत. अनेक महत्वाचे उपक्रम गेली अनेक वर्ष सातत्याने होत आहेत. महर्षी न्यायरत्न विनोद यांनी 1944 साली सुरू केलेला सामुदायिक व्यासपूजा महोत्सव आजपर्यंत दरवर्षी गुरुपौर्णिमेला साजरा होतो. तसेच गेली बरेच वर्षे योग दिन आणि ध्यानाने नवीन वर्षाचे स्वागतही केले जाते. विविध संस्था, मान्यवर यांनी बाबांचे मोठेपण ओळखून त्यांचा यथोचित सन्मानही केला आहे. इतकी वर्ष ते योगामध्ये प्रचार करतात, तेव्हा त्यांचं पहिलं प्रथम अभिनंदन करतो मी. पण ते भेटल्यानंतर त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा वेश एक खास आहे, तेव्हा तो वेश पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ते एखादे पूर्वीच्या काळी जसे योगी असायचे त्या काळी ते असतील, त्याच्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने वेश धारण केला होता, तर ते वंदनीय आहे. बाबांनी साधनेमधल्या संकल्पना लहान मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयोग काही वर्षांपूर्वी सुरू केला. शांती मंदिरच्या एक साधक रजनीताई भालवणकर यांचं बालसंगोपन केंद्र आहे. तिथे रजनीताईंमार्फत हा प्रयोग बालयोग या नावाने चालू झाला. साधनेच्या संदर्भातल्या संकल्पना मोठ्या लोकांनाच बऱ्याचदा जड वाटतात. त्या लहान मुलांपर्यंत घेऊन जाणं हे मोठं आव्हान होतं. त्यामुळे मुलांना रिलेट होऊ शकतील अशा संकल्पना रजनीताईंनी निवडल्या. त्या दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं, आपल्यातला आग्रह ओळखता येणं अशा स्वरूपाच्या होत्या. या प्रयोगादरम्यान रजनीताईंना लक्षात आलं की मुलांना आपल्यापेक्षा जास्त आणि लवकर समजतं. विचार कसा करायचा आणि शिकायचं कसं हे मुलं समजून घेत होती. त्यांच्या रोजच्या आयुष्यातले अनुभव नेमकेपणाने मांडत होती. ही सगळी दिशा बाबांना अपेक्षित असलेल्या आंतरिक परिवर्तनाला अनुकूल आहे. या संकल्पना केवळ मूल्य म्हणून अंगीकारल्या जाऊ नयेत, तर मुलांच्या आयुष्याचा, व्यक्तिमत्वाचाच तो एक भाग व्हायला हवा असं बालयोगात पाहिलं जातं. अजूनही हा प्रयोग चालूच आहे आणि त्याचे परिणामही फारच सुंदर आहेत.
बाबा ध्यान आणि योग साधना गेली 50 वर्ष सांगतायत. पूर्वी सामान्यतः लोकांना योग म्हणजे काय हे माहीत नव्हतं. त्यानंतर ते हळूहळू कळायला लागलं. नंतर योग म्हणजे एक नवीन व्यायाम प्रकार असं त्याचं स्वरूप झालं. आता त्याला एक रिलॅक्सेशन टेक्निक असं म्हणलं जात आहे. या सर्व स्थित्यंतरातून लोकांच्या दृष्टीने योगाची व्याख्या बदलत असली तरी बाबा गेली 50 वर्ष योग ही एक साधना असून आपल्या स्वरूपाचं खऱ्या मीचं दर्शन घडवून देऊ शकणारी प्रणाली आहे असंच सांगत आहेत. बाबांचे योगाबाबतचे सांगणे हे समाजाला व्यवस्थित समजणं आणि त्याचं मूळ छान रुजणं आता अत्यावश्यक झालंय. आपल्या समोरची समस्या वरवरच्या पातळीवर सोडवणं आणि बाह्य पातळीवर व्यवहार पुढे नेत राहणं असं सामान्यतः पाहिलं जातं. समाजाची एकंदरीत अशी ही दिशा आहे. हे करताना बाबा त्यात आंतरिक शोध किती महत्वाचा आहे हे सांगत आले आहेत. विविध कालखंडात होऊन गेलेले साधू संत तपस्वी हेच वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आले आहेत. समाजाचा एकंदरीत फ्लो पाहिला तर बाबांचं हे काम किती अवघड आहे याची कल्पना येते. आता बाबांनी सांगितलेल्या साधनेबद्दल थोडे विस्ताराने बोलूया. या साधनेला आपण आत्मयोग साधना असं म्हणतो. ध्यान ही थोडा वेळ करण्याची गोष्ट नसून ते जीवनात उतरायला हवं, आपल्या रोजच्या जीवनाचा भाग व्हायला हवं असंच बाबा नेहमी सांगत असतात. याची प्रक्रियाच बाबांनी या साधनेत सांगितली आहे. ही साधना सखोल, सूक्ष्म आणि त्याच वेळी रोजच्या जीवनात सहजपणे अंतर्भूत करता येईल अशी आहे. आत्मयोग साधनेत अभिजात योग साधना, प्रयोग साधना, आत्मबोध साधना या 3 साधनांचा अंतर्भाव आहे. आत्मयोग साधनेची सुरुवात अभिजात योग साधनेने होते. योगाभ्यासाचे मर्म सांगणारी ही साधना पातंजल योग दर्शन या ग्रंथावर आधारित आहे. शवासन ध्यान, ध्यानमय आसनं, प्राणायाम, ओंकार, प्रार्थना यांचा या साधनेत अंतर्भाव आहे. या साधनेत या सर्व टूल्स बद्दल साधक परिचित होत जातो. योग हे अनुभूतीचं शास्त्र आहे, त्यामुळे नुसते शब्द समजणं हे पुरेसं नाही. योग खऱ्या अर्थाने जीवनात उतरण्यासाठी आपण सतत प्रयोगशील असावं लागतं. त्यामुळेच बाबा सर्व साधकांना प्रयोग करून बघण्यासाठी प्रवृत्त करत असतात. अभिजात योग साधनेमध्ये आपली ओळख योगाशी निगडीत असलेल्या काही मूलभूत संकल्पनांशी होते, जसं की सहजता, जागरूकता, निर्विचारता, जोर न लावणं, प्रयत्न शैथिल्य, हळुवारपणा, स्वतःशी मैत्री, एकरूपता. हे सर्व समजून घेण्यासाठी निरनिराळे प्रयोग कसे करायचे याची प्रक्रिया प्रयोग साधनेतून सांगितली जाते. यासाठी इतर कुठेही जायची आवश्यकता नाही, तर आपल्या आतच प्रयोगशाळा उपलब्ध आहे असं बाबा नेहमीच सांगतात. प्रयोग साधनेतून आपण कायमच प्रयोगशील राहून शिकण्याच्या भूमिकेत राहू अशी प्रक्रिया रुजू लागते. मी जे म्हणतोय ते जसंच्या तसं न मानता तुम्ही तुमच्या अनुभवातून ते जाणा यावरच बाबांचा कायम भर असतो. आत्मबोध साधनेमध्ये आपल्यातील आत्मतत्वाचा, चैतन्याचा आपल्याला बोध व्हावा, त्याची प्रचिती यावी यासाठीचं सखोल मार्गदर्शन बाबा करतात. याचा परिणाम म्हणून रोजच्या आयुष्यातले प्रयोग अधिकाधिक सूक्ष्मता पुढे आणत राहतात. ध्यान आणि साधना अधिक सखोल होत राहते आणि साधकामध्ये आंतरिक परिवर्तन होत राहतं. यातूनच योग खऱ्या अर्थाने जगणारे शिष्य निर्माण होऊ लागले आहेत. MVRF मार्फत खूप वेगवेगळे उपक्रम घेतले जात आहेत. शिबिरही होत आहेत. पुण्याबाहेरच्या साधकांची संख्या वाढते आहे. यासाठी भविष्यात मोठ्या जागेची गरज निर्माण होताना दिसतीये. याचा विचार करूनच पुण्याजवळ जामगाव येथे आत्मयोगाश्रम आकाराला येतोय. भविष्यात हा आश्रम कसा असेल याचं मॉडेल या क्लिपमध्ये आपल्याला दिसतंय.
बाबा, आता आम्ही सगळे साधक हे तुम्हाला संबोधित करतोय. सर्वांच्या आयुष्यात अध्यात्म खऱ्या अर्थाने मोरावं. तुम्हाजवळ असलेली शांती समाधानाची अवस्था सर्वांच्या अनुभूतीत यावी यासाठी तुमचं जीवन समर्पित आहे. तुम्हाला इतक्या जवळून पाहता येणं, तुम्ही आमच्या आयुष्याचा भाग बनून जाणं यासारखं आमचं दुसरं भाग्य नाही. तुम्ही सांगितलेल्या साधनेचा परिणाम म्हणून आम्ही आतून बदलून गेलो आहोत, जात आहोत. खरं तर ध्यान, अध्यात्म या विषयांच्या भोवती एक गूढ वलय आहे. मात्र याबाबत सांगताना तुम्ही कायम अत्यंत सोप्या भाषेत त्याचं विवरण करता. परंतु त्याच वेळी यातील संकल्पना आपल्या आयुष्याशी जोडून अनुभूतीच्या पातळीवर कशा आणता येतील यावर सतत भर देत राहता. त्यासाठी दैनंदिन जीवनात प्रयोग करायला आम्हाला प्रवृत्त करत राहता. ध्यान ही काही काळासाठी करण्याची गोष्ट नाही, तर ती आपल्या रोजच्या आयुष्यात उतरवण्याची गोष्ट आहे. ही तुमची सततची शिकवण आहे. योगाचा अभ्यास करणाऱ्याला त्याचं खरं मर्म कळावं आणि त्यातून त्या व्यक्तीचा संपूर्ण कायापालट व्हावा अशी ही तुमची तळमळ आहे. तुमच्या साधनेतून आणि प्रयोगातून तुम्हाला प्रत्ययाला आलेल्या सत्याचा बोध प्रत्येकाला व्हावा ही तुमच्या इथे दिसणारी एकमेव प्रेरणा आहे. यात आम्हाला प्रश्न पडतात, शंका असतात. असं आपल्या बाबतीत पडलेले प्रश्न तुम्हाला नेहमीच वेलकमिंग असतात, किंबहुना तुम्ही याला प्रोत्साहित करत राहता. त्यामुळे आपल्याला पटलेल्या आणि न पटलेल्या गोष्टीही आम्ही अगदी तुमच्यासमोर सहजपणे मांडू शकतो. परिचयातल्या सर्वांना तुम्ही जवळचे वाटता. तुमच्याशी बोलताना कसली आडकाठी ठेवावी असं कोणाला वाटत नाही. सर्वसाधारणपणे गुरुपदाला पोहोचलेल्या व्यक्तीशी बोलताना लोक एक प्रकारचा शिष्टाचार पाळताना दिसतात. त्यात आदराचा भाव असला तरी त्याबरोबर एक अंतराची भिंतही असते. मात्र इथे अगदी नवखी व्यक्तीही मनमोकळी बोलताना दिसेल. शिष्याला आपल्या गुरुबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम असणार आहे, परंतु जर अंतर असेल तर ते ज्ञानाला अडथळा निर्माण करतं. असे अडथळे कुणाबरोबरच निर्माण होऊ नयेत अशी तुमची सततची भूमिका आहे. तुमच्याकडे कित्येक जण त्यांच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा स्वरूपाच्या समस्या घेऊन येतात. त्या सोडवल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःला जाणण्याची प्रक्रिया कशी सुरू होईल हे तुम्ही पाहत राहता. ध्यानाचं आणि योग साधनेचं महत्त्व सांगितलं जातं. अजून सोपं करून कसं सांगता येईल यावर तुमचा भर असतो. अध्यात्मातून निर्माण होणारी प्रगाढ शांती सगळ्यांच्या ठिकाणी निर्माण व्हावी अशी तुमची तळमळ आहे. परंतु हे ज्ञान घेऊन जाताना ते कुठेही डायल्यूट होऊ नये असंही तुम्ही पाहत राहता. बऱ्याचदा केवळ आपल्या समोरील समस्येला उत्तर मिळण्याची जागा एवढीच भूमिका समोरची व्यक्ती तुम्हाला देत राहते. अध्यात्मामध्ये अत्यंत खोल घेऊन जाण्याच्या तयारीने तुम्ही मात्र उभे असता. बाबा, तुमच्या साधेपणात, आपलेपणात, मोकळेपणात ही शक्यता हरवत जात राहते. सत्य शोधायला निघालेल्या व्यक्तींच्या गोष्टी लहानपणी कथापुराणातून ऐकल्यात. दुर्गम जंगलात किंवा उंच हिमालयात गुरुच्या शोधात निघालेल्या अशा व्यक्तीला कुठल्याशा गुहेत असे गुरु भेटतात की ते त्या व्यक्तीला योग्य उपदेश देतात, साधना सांगतात, ज्ञान देतात. असं ज्ञान देऊ शकणारी गुहा आम्हाला अगदी जवळ आहे. ती आहे शांती मंदिर. ही जागा इतकी जवळ असल्यामुळे तिच्यात त्याच गुहेची लक्षणं आहेत हे लक्षातच येत नाही. तुमचं बाह्य स्वरूप त्या कथांपेक्षा वेगळं असल्यामुळे हे ओळखता येत नाही. तुमच्या मोकळेपणातून, साधेपणातून, तुमच्याशी अगदी सहज होत असलेल्या इंटरॅक्शन्स मधून तुमच्यातला सिद्ध पुरुष ओळखणं ही या गुहेपर्यंत पोहोचण्याची दुर्गमता आहे. बाबा, ही दुर्गमता आम्हाला ओलांडता आली हे आमचं भाग्य आहे. ही दुर्गमता सर्वांना ओलांडता यावी ही आमची प्रार्थना. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी गुरुकृपा दृष्टीची स्तुती लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, इच्छा, आकांक्षा यांची बंधनं सुटता सुटत नाहीत, परंतु हे गुरुकृपा दृष्टी तुझ्या कृपेने हे सहज शक्य होतं. आत्मबोधापर्यंत घेऊन जाणारी तू आहेस. ज्ञान हे तुझ्या पावलांखाली पिकतंय.
हे गुरुकृपादृष्टी, मी तुझी महती जाणलीये आणि आता मी काही तुझी सावली सोडत नाही. किती सुंदर व्यक्त केल्यात माऊलींनी आमच्या भावना. तुमच्यातून प्रकटलेल्या गुरुकृपा दृष्टीला आमचा साष्टांग दंडवत. आता आम्ही तिची सावली सोडत नाही. बाबा, अध्यात्म खऱ्या अर्थाने सर्वांच्या जीवनात मुरावं अशी तुमची आयुष्यभर असलेली तळमळ आहे. ह्या तुमच्या तळमळीमध्ये आमचा सहभाग व्हावा, हे आमच्या उर्वरित आयुष्याचं मिशन व्हावं असा आशीर्वाद आम्ही तुमच्या पुढे मागतो. हा आमचा सहभाग ही आम्हा सर्वांची आपल्याला गुरुदक्षिणा.